सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्यावरती रयत शेतकरी संघटनेमार्फत आपण एक आंदोलन छेडलेलं आहे शेतकऱ्यांना उसळीचा भाव देण्यासाठी. आता बऱ्याचशा मान्यवरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. ही सगळी भावना जी येते ही माणसं जे आतून येते तळमळीने माणसं बोलतात. आज 2600 रुपये जर बाकीच्या ठिकाणी जर 3100, 3200, 3300 भाव भेटत असेल तर आज विचार करा 2600 रुपये. आज 2600 म्हणजे काय शेतकऱ्याला पूर्ण शिल्लक राहत नाही. 2600 तर मी म्हणतो खर्चच असेल, जी शिल्लक आहे तेच कारखाना खातोय. आज इतकी परिस्थिती वाईट शेतकऱ्यांच्या वरती आलेली आहे. आज 100च्या संख्येने लोक आम्ही तिथं थांबवलेत. आम्ही मोजकेच लोक आता इथं आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या वतीने आपला एक प्रेमातला एक सल्ला किंवा एक इशारा या कारखान्यासाठी संचालक बॉडी असेल, चेअरमन मंडळी असेल, यांना देण्यासाठी आलेलो आहे. शेतकऱ्यांना बाजार हा भेटला पाहिजे. आज हा कारखाना पुण्याच्या जवळ आहे. या कारखान्या एवढं बाकीची व्यापारपेठ किंवा बाजारपेठ जी पाहिली जाते तर सगळ्यात जवळ हा कारखाना आहे. आणि ह्या कारखान्याला सगळ्यात मोठा फायदा आता कुठला आहे की यशवंत सहकारी कारखाना बंद पडला किंवा इकडं भीमा पाटण आपला गोडगंगा एक बंद आहे. तर त्या कारखान्याचा फायदा या कारखान्याने घेतला पाहिजे. पण हा कारखाना काय करतोय त्याचा गैरफायदा घेतोय की शेतकऱ्यांना उलट तुम्ही पटपट पेमेंट द्या, हमी भाव द्या, चांगली 31 रुपये भाव द्यायला अडचण नाही. 2600 रुपये भाव देऊन आज विचार करा 31 टक्केवारी जर विचार केला तर 15 ते 20% बाजार भाव कमी. 15 ते 20% शेतकऱ्यांना राहत पण नसतील वरचे खर्च करून. आज एवढं बिबट्याचा सुळसुळा सुटलाय प्रत्येक गावागावांनी. शेतकऱ्याची काय परिस्थिती चालली. बरं शेतकऱ्याला फक्त आंदोलनं करून हातात काय भेटत नाही. आज हा मी एक इशारा म्हणून आलेलो आहे सगळेजण इथं. जर या विषयाला जर लवकरात लवकर जर काही मार्ग निघाला नाही त्याच्यावरती मोठं आंदोलन छेडू हे मात्र निश्चित. धन्यवाद.